नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दरमहा शेतकऱ्यांना मिळणार 3,000 रुपये. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरमहा शेतकऱ्यांना 3,000 रुपये पेन्शन प्रदान करते. या योजनेत अर्जदाराच्या वयानुसार गुंतवणुकीची रक्कम या ठिकाणी निश्चित केली जाते. तर आता या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कशा प्रकारे मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे ते सविस्तर बघूया. तर प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमुळे शेतकऱ्यांचे पेन्शनचे स्वप्न साकार होणार आहे. होय, लोकसेवा केंद्र म्हणजे CSC आणि राज्य नोडल ऑफिसर PM किसान मार्फत सुरू असलेल्या योजनेसाठी आता मोफत नोंदणी आहे. लहान आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 3,000 रुपये मासिक पेन्शन या ठिकाणी दिलं जातं. होय, जे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ उचलत आहे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमार्फत या ठिकाणी लाभ दिला जातो. तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया. आता याच्यामध्ये 18 ते 40 वर्ष वयोगटातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये पेन्शन फंडात जमा करावे लागतील. शेतकऱ्यांनी पेन्शन फंडात जमा केलेल्या रकमेइतकीच रक्कम केंद्र सरकार या ठिकाणी देणार आहे. PM किसान मानधन योजनेमार्फत शेतकऱ्यांना यानंतर 3,000 रुपये पेन्शन महिन्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.